एवढा छान व्ह्यू बघण्यासाठी तर आम्ही पहाटे उठून निघालेलो. कोणाकोणाला बघितला किल्ला ओळखला कमेंट करून सांगा. खरं खरं सांगा. तर आम्ही निघालो होतो जंजिरा किल्ला बघायला आणि त्यासाठी मी एवढं छान आवरलं होतं आणि माझं सगळं आवरलं तरी प्रीतम अजून आवरतच होता. आणि यावेळेस आमच्या सोबत माझा भाऊ पण होता. तू फॉर्मल का घातलेस? इतर वेळी ऑफिसला जाताना टी शर्ट जीन्स घालतोस आणि आपण फिरायला निघालोय तर का फॉर्मल घातलेस तू? प्रोफेशनल का तिथे काही इंटरव्ह्यू द्यायला नाही जायचं तुला? अशी त्याची थोडी मजा केली आणि आम्ही बाहेर पडलो. जाता जाता आम्ही नळ स्टॉपला नाश्ता केला, जिथे पहाटेचा नाश्ता मिळतो. आम्ही तिथे मेदू वडा खाल्ला आणि मग पिरंगुट वरून पुण्यातून बाहेर पडलो. पावसाळ्यात तर तामिनी खूपच छान असतो, सगळीकडे हिरवळ असते. आता इतकी हिरवळ नव्हती पण वातावरण खूप छान होतं, त्यामुळे छान वाटत होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक नव्हतं ना. सकाळी 5:15 आम्ही घरातून बाहेर पडलो होतो, तर आम्ही नाश्ता करून जंजिरामध्ये आम्हाला पोहोचायला जवळपास 9:15 वाजले. म्हणजे टोटल 4 तासांचा प्रवास होता. किल्ल्यावर जायला बोटीने जावं लागतं, त्यामुळे मग बोटीचं अगोदर तिकीट घेतलं, जे होतं 100 रुपये पर पर्सन. आणि मग बोटीत बसून किल्ल्यावर पोहोचलो. बोटीतून जात असतानाच आम्हाला त्या गाईडने खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली, त्यामुळे आम्हाला त्याने सांगितलं होतं की कुठे कुठे काय काय आहे बघायला. इथे खूप सारे तोफखाने होते बघायला आणि तोफ पण बघायला मिळाली. हा राणी महाल आहे आणि हे जे पाणी आहे ना, हे गोडं पाणी आहे. समुद्रात असून सुद्धा इथे गोडा पाण्याचा तलाव होता. खूप सारं वर चढून गेल्यावर हा असा व्ह्यू दिसतो. जिकडे बघाल तिकडे फक्त आणि फक्त समुद्र. 22 एकराचा हा किल्ला आहे. आम्ही 45 मिनिट आत होतो आणि नंतर मग आम्ही बोटीने बाहेर आलो. तिथून आम्ही गेलो मुरुडच्या बीच जवळ आणि तिथे आहे पाटील खानावळ, जिथे आम्ही जेवण केलं. एक प्रॉन्स मसाला फ्राय आणि मग आम्ही पापलेटची थाळी घेतली होती. प्रत्येक वेळी आम्ही सुरमईच खातो, पण यावेळेस पापलेट ट्राय केला. मग खूप गच्च झालेलं म्हणून थोडंसं स्प्राईट पिलं आणि नंतर आम्ही बाहेर पडलो. येताना पण आम्हाला 4 तास लागले. 5 वाजेपर्यंत तर घरी पोहोचलो सुद्धा. अजून जर डिटेल्ड इन्फॉर्मेशन हवी असेल ना, तर युट्यूबला ब्लॉग आल्यावर बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.